तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राम जन्मभूमी ट्रस्टच्या विश्वस्तांविरोधात जळगाव काँग्रेसचे आंदोलन। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विश्वस्तांसह पदाधिकाऱ्यांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधी अपहाराच्या आरोपांप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मंगळवार 14 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहिता तसेच मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रार दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जुना भाजी मार्केट परिसरातील श्रीराम मंदिरात सत्याग्रह केला। यावेळी भजन आणि आरती करून आंदोलन करण्यात आले। तक्रारींमध्ये ट्रस्टच्या उत्पन्नातील कथित अनियमितता, जमीन खरेदी व्यवहारातील कथित गैरव्यवहार, रोकड मोजणीतील तफावत आणि सीसीटीव्ही फुटेज हटवल्याचे आरोप करण्यात आले आहेत। तसेच काही कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळूनही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करून प्रकरण अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे पाठविण्यात यावे अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। या आंदोलनावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अमर पाचपोर, ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर, डॉक्टर प्रशांत राजपूत, प्रमोद पाटील, ॲडव्होकेट संदीप मानकर, ॲडव्होकेट रतन इंगळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन केल्या जाऊन राहिलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी श्रीराम मंदिरात जाऊन त्या ठिकाणी एक रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठेवलेलं आहे। आपण पाहिलं असेल की अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये लोकांच्या श्रद्धेचं स्थान आणि त्या श्रद्धेच्या स्थानामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी देणग्या दिल्या। देणग्याच्या माध्यमातून, सामान्य लोकांच्या देणग्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड पैसा त्या ठिकाणी जमा केला गेला, राम मंदिर बांधलं गेलं। दररोज 25 लाख रुपयाची देणगी पैशाच्या रूपात त्या ठिकाणी येत होती। परंतु मधल्या काळामध्ये ते ज्यावेळेस SITच्या आधी, SIT लागल्यानंतर SITच्या आधी 10 लाख रुपये त्या ठिकाणी येत होते आणि SITची चौकशी झाली तर त्या ठिकाणी 25 लाख रुपये त्या ठिकाणी, म्हणजे रोजचे 15 लाख रुपये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लोक आणि RSSच्या लोकांनी, इथली जे चंपतराव टोळी आहे त्यांनी हे पैसे रोजचे 15 लाख रुपये त्या ठिकाणी पैसे त्यांनी चोरी केलेले आहेत आणि हा चोरीचा पैसा भारतीय जनता पक्षाच्या कार्यासाठी ते वापरून राहिलेले आहेत। आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि चंपतराव असेल, त्याची सर्व टीम असेल, त्याला त्या ठिकाणी अटक करावी आणि त्याच्यावर खटला दाखल करावा देशद्रोही म्हणून। कारण प्रभू रामचंद्र हे सर्वांचं दैवत आहे आणि म्हणून हा चंपतराव असेल, त्याची सर्व टीम असेल RSSची, ही सर्व देशद्रोही आहे आणि देशद्रोहीचा खटला या लोकांवर दाखल झाला पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहे।